मित्रांनो स्टार करून ठेवा, कारण की अख्ख्या सिलेबसमध्ये ही बायनरी नंबर सिस्टीम आपल्याला यूज सेकंड इयर स्टुडंट्स. आज आपण DTE या लेक्चर सिरीजला आपण चालू करतो आहे. हे जे सब्जेक्ट कॉम्प्युटर सायन्स अँड ENTC ह्या दोन्हीही डिपार्टमेंटच्या मुलांसाठी खूप इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे. ओके, ह्याला जर तुम्ही बघितलं तर 70 मार्काचा रिटर्न एक्झाम आहे. ओके, 70 मार्कांचा. सो आपण या चॅनलवरती पूर्ण DTE सब्जेक्टचा लेक्चर सिरीज आपण काय करणार आहे, चालू करणार आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला युनिट 1 to 5 प्रत्येक पॉईंट समजून घ्या. प्रत्येक पॉईंट, फॉर एक्झाम्पल नंबर सिस्टीममधला पहिला पॉईंट काय असेल की बाबा टाईप्स ऑफ नंबर सिस्टीम, बायनरी नंबर सिस्टीम, कन्व्हर्जन, या प्रत्येक पॉईंटवरती तुम्हाला सेपरेट व्हिडिओ भेटणार आहे, सेपरेट डेडिकेटेड व्हिडिओ भेटणार आहे. ओके, सो जास्ती वेळ न घालवता आपण आपल्या लेक्चरला चालू करूया. जसं तुम्ही बघत असाल की पहिला जो आपला युनिट आहे, पहिल्या युनिटचं नाव काय आहे तर नंबर सिस्टीम. काय नाव आहे? नंबर सिस्टीम. आणि आपण बघू शकतो की या युनिटमध्ये जो पहिला पॉईंट आहे नंबर सिस्टीमच आहे. त्यातला पहिला पॉईंट काय आहे की टाईप्स ऑफ नंबर सिस्टीम. हे काय आहे त्यांनी पण टाईप्स सांगितलेत की बायनरी नंबर सिस्टीम, ऑक्टल, डेसिमल आणि हेक्साडेसिमल. हे 4 नंबर सिस्टीम आहेत. ओके, हे 4 नंबर सिस्टीम आहेत. आता हे 4च का आपण बघतो, कारण की हे 4 पण नंबर सिस्टीम आपण आपल्या कॉम्प्युटरमध्ये यूज करतो. कशामध्ये? कॉम्प्युटरमध्ये. ओके, ते आपण कशा यूज करणार आहे, काय यूज करतो ते आपण हळूहळू बघू. त्याच्यानंतर त्यातला दुसरा पॉईंट काय आहे? कन्व्हर्जन ऑफ नंबर सिस्टीम. ओके, बघू शकता कन्व्हर्जन ऑफ नंबर सिस्टीम. तो पॉईंट नंबर 1 काय? पॉईंट नंबर 1 टाईप्स ऑफ नंबर सिस्टीम. ओके, टाईप्स ऑफ नंबर सिस्टीम. ओके, तर पहिली टाईप काय आहे तर आपण बघूया, डेसिमल नंबर सिस्टीम. ओके, आणि लक्षात. आता डेसिमल नंबर सिस्टीममध्ये आपण कोणते कोणते नंबर्स यूज करतो तर ते आपण आता बघूया. सो डेसिमल नंबर सिस्टीममध्ये टोटल 10 नंबर्स येतात. किती नंबर्स? 10 नंबर्स. सो तुम्ही बघू शकता कोणते कोणते नंबर्स. 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. ओके, असे टोटल 10 नंबर्स या नंबर सिस्टीममध्ये येतात. म्हणजे या नंबर सिस्टीमचा बेस नंबर काय झाला तर 10. काय झाला आहे? 10 नंबर हा या नंबर सिस्टीमचा बेस नंबर आहे. आणि हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवणं. ओके, कारण की पेपरमध्ये तुम्हाला असं क्वेश्चन येतो, असं शक्यता येत नाही पण पहिलं येत होतं की आयडेंटिफाय द फॉलोइंग नंबर सिस्टीम. ओके, मग फॉर एक्झाम्पल असा नंबर आला तर आपल्याला कळणार कसं हे कोणती नंबर सिस्टीम आहे. सो आपण हे नंबर न बघता आपण काय बघणार आहे, हा जो बाहेर लिहिलेला नंबर आहे ज्याला आपण बेस नंबर म्हणतो. ओके, तर मला इथे दिसलं आहे की हा बेस नंबर काय आहे तर 10 आहे. म्हणजे ह्याचा आन्सर काय आहे? डेसिमल नंबर सिस्टीम. ओके, आलं लक्षात. तसंच आता आपण पुढचा पार्ट बघू. दुसरा पॉईंट, बायनरी नंबर सिस्टीम. ओके, बायनरी नंबर सिस्टीमला मित्रांनो स्टार करून ठेवा, कारण की अख्ख्या सिलेबसमध्ये ही बायनरी नंबर सिस्टीम आपल्याला यूज करायची आहे. ओके, आता बायनरी नंबर सिस्टीमला तुम्ही कॉम्प्युटरची मातृभाषा पण म्हणू शकता. ओके, कारण की आपला जो कॉम्प्युटरचा जो ब्रेन असतो ज्याला आपण मायक्रो प्रोसेसर म्हणतो किंवा प्रोसेसर असेल, जे की तो आपल्या फोनमध्ये पण असतो. तुम्ही ऐकलं असेल की बाबा स्नॅपड्रॅगन, मीडियाटेक. तसंच कॉम्प्युटरचं काय असतं i5, i7 असे जे जनरेशन असतं प्रोसेसर्सचे. ओके, हे जे प्रोसेसर्स आहेत हे या लोकांना कोणती भाषा कळते तर बायनरी भाषा कळते. ओके, आता त्यांना बायनरी भाषेत काय कळते ते आपण बघू. बायनरी नंबर सिस्टीममध्ये कोणते कोणते नंबर्स असतात तर 0 आणि 1. ओके, बस एवढेच 2 नंबर्स बायनरी नंबर सिस्टीममध्ये येतात. आलं लक्षात. एक पॉईंट पण अजून लक्षात ठेवा की बायनरी नंबर सिस्टीम ही कॉम्प्युटरची मदर टंग पण आहे. ओके, सो आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. पूर्ण आपल्या सिलेबसमध्ये डेसिमल नंबर सिस्टीम आणि बायनरी नंबर सिस्टीम हे 2 सगळ्यात महत्त्वाचे नंबर सिस्टीम आहेत. ओके, आता या नंबर सिस्टीममध्ये किती नंबर्स आहेत तर 2 नंबर्स आहे. म्हणजे ह्याचा बेस नंबर काय असणार आहे तर 2. फॉर एक्झाम्पल तुम्हाला पेपरमध्ये असा नंबर आला तर आपल्याला लगेच बघून कळलं पाहिजे बेस नंबर बघून ही कोणती नंबर सिस्टीम आहे तर बायनरी नंबर सिस्टीम आहे. ओके, चला तिसरा पार्ट, ऑक्टल नंबर सिस्टीम. ओके, आता ऑक्टल नंबर सिस्टीम म्हणजे काय बघून तुम्हाला कळलं असेल. ऑक्टल म्हणजे काय तर 8. ओके, आता या नंबर सिस्टीममध्ये टोटल 8 नंबर येतात. कुठले 8 नंबर? 0, 1, 2, 3, 4,
5 6 7 ओके. किती जर तुम्ही काउंट केले तर आकडा किती होतो? 8 होतो. म्हणजेच याचा बेस नंबर काय असणार आहे? 8 असणार आहे. काय असणार आहे? 8. म्हणजे जर एक्झाममध्ये असा प्रश्न आला तर आपल्याला कळलं पाहिजे ही कोणती नंबर सिस्टीम आहे? ऑक्टल नंबर सिस्टीम आहे. फॉर एक्झाम्पल एक्झाममध्ये तुम्हाला असा प्रश्न आला की बाबा ही ऑक्टल नंबर सिस्टीम आहे का? इथं बेस नंबर तर टाकलेला आहे. ऑक्टल नंबर सिस्टीम आहे का ही? तर ही ऑक्टल नंबर सिस्टीम नाही. आता हे मला कसं कळलं की बाबा आहे का नाही? तर मला माहिती आहे की ऑक्टल नंबर सिस्टीममध्ये किती नंबर येतात? 0 to 7 ओके. पण जर तुम्ही क्वेश्चनमध्ये बघितला इथं किती नंबर आलेला आहे? 8 नंबर आलेला आहे. म्हणजे ही ऑक्टल नंबर सिस्टीम नाही. तसंच आपण आता शेवटचं बघू. शेवटची नंबर सिस्टीम काय आहे? हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम ओके. सो ह्याच्यामध्ये किती नंबर्स येतात? तर टोटल 16 नंबर्स येतात. किती नंबर? 16. म्हणजे त्याचा बेस नंबर काय असणार आहे? तर 16 असणार आहे ओके. हे लक्षात ठेवा. कोणते 16 नंबर्स आहेत ते आपण बघू. सो स्टार्ट करूया आपण 0 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 ओके. हे 10 नंबर झाले आणि पुढचे 6 म्हणजे A B C D E आणि F ओके. आता ए म्हणजे काय? ए म्हणजे 10 ओके. बी म्हणजे 11 सी म्हणजे 12 डी म्हणजे 13 ई म्हणजे 14 आणि एफ म्हणजे 15 ओके. आलं लक्षात? म्हणजे इथंच आपण एला कोणती व्हॅल्यू असाइन केली? तर 10 ही व्हॅल्यू असाइन केलेली आहे. कशामध्ये? हेक्साडेसिमल नंबर सिस्टीममध्ये. आलं लक्षात? तसंच बीमध्ये कोणती केलेली? 11 केलेली आहे. सी म्हणजे कोणती केलेली आहे? 12 केलेली आहे ओके. फॉर एक्झाम्पल तुम्हाला पेपरमध्ये असा क्वेश्चन आला तर आपल्याला बघूनच कळलं पाहिजे की ही कोणती नंबर सिस्टीम आहे? हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम आहे. कशावरून कळलं आपल्याला? कारण की याचा बेस नंबर काय आहे? तर 16 आहे ओके. आता समजा तुम्हाला असा प्रश्न आला पेपरमध्ये की बाबा हे काय लिहिलं आहे सांगा? ए म्हणजे काय ओके. तर आपल्याला बघूनच कळलं पाहिजे. आताच आपण बघितलं ओके. सी म्हणजे काय होतं मित्रांनो? सी म्हणजे काय होतं? 12. ए म्हणजे काय? 10 आणि 6 म्हणजे 6च ओके. आणि लक्षात? अशा प्रकारे आपण हे सॉल्व करतो ओके. सो अशाच लेक्चरसाठी आपल्या 1 मिनिट लेक्चर चॅनलला फॉलो करा आणि DTE M1 आणि M2 ह्या तिन्ही सब्जेक्टचे तुम्हाला लेक्चर्स आपल्या चॅनलवरती भेटणार आहे. तेही पॉईंट वाईज आणि युनिट 1 to 5 सगळे लेक्चर्स तुम्हाला भेटणार तेही एका प्लेलिस्टमध्ये ओके. त्याचबरोबर तुम्हाला जर माहीत नसेल तर मी स्वतः एका डिप्लोमा कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर आहे ओके. सो जे मी पेपर तुम्हाला एक्झामच्या 1 महिना आधी देणार आहे ते जरी पेपर तुम्ही सॉल्व करून गेला तरी तुमची पास व्हायची गॅरंटी ही 90% जाते ओके. 10% का सुटली? कारण की 10% टवाळकी मुलं असतातच की बाबा ते करतील नाही करतील त्यांच्या हिशोब आहे ओके. फक्त मी दिला पेपर जरी तुम्ही सॉल्व केला तरी तुमची पास व्हायची पर्सेंटेज हे वाढते ओके. आणि हे फक्त पेपर देऊन नाही होणार आहे तर तुम्ही त्याच्याबरोबर प्रॅक्टिससुद्धा केली पाहिजे ओके. जे न्यूमेरिकल्स मी तुम्हाला देणार आहे ते तुम्ही सॉल्व केले पाहिजेत ओके. जे एक्झाम्पल मी तुम्हाला देणार आहे हे तुम्ही सॉल्व केले पाहिजे तरच तुमचा पेपर आहे तो सुटणार आहे. स्पेशली DTE कॉम्प्युटर सायन्सच्या मुलांसाठी खूप अवघड सब्जेक्ट असतो. इलेक्ट्रॉनिक्सच्या मुलांसाठी हा सोपा जातो पण कॉम्प्युटर सायन्सच्या मुलांसाठी जरा अवघड जातो. त्याचबरोबर फर्स्ट इयरसाठी M1 आणि सेकंड सेमिस्टरसाठी M2 हे सगळ्यात IMP सब्जेक्ट्स आहेत ओके. जे मी जो DTEचा पेपर काढला होता आणि MSBTचा जो पेपर आला होता DTEचा त्याला तुम्हीच कम्पेअर करा आणि मला सांगा कमेंट्समध्ये त्या शॉर्ट्सच्या की किती टक्के क्वेश्चन्स सेम आलेले आहेत ओके. त्याच्यानंतर तुम्हीच ठरवा की आपल्या चॅनल मला तुम्ही जॉईन करणार आहे का नाही ओके. त्या बेसिसवरच तुम्ही जॉईन करा. आलं लक्षात? सो थँक्यू.